नमस्कार मंडळी, आदित्य स्वागत करतो तुमचं सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आपण चाललोय चिपळूणला, आर्यनच्या गावी. तर माझ्यासोबत आहे आर्यन. तर आता आपण चाललोय बगाड यात्रा बघण्यासाठी. पहिल्यांदाच चाललाय दुपार. मी पण पहिल्यांदा चालू ट्रेननी, मला पण एवढं मजा येते. बघूया आता काय होतं पुढे. तर आता आमची ट्रेन आहे जनशताब्दी. आता आम्ही आलोय दादरला. आता आपण ट्रेन पकडून जाणार आहे चिपळूणला. आणि बघू शकता तुम्ही गर्दी. आमची ट्रेन चालू झाली आहे. ट्रेन आले आता, चालू झाली आहे ट्रेन. सर फायनली आम्ही चिपळूण स्टेशनला पोहोचलेलो आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता ट्रेन. आता आपण चिपळूण डेपोमध्ये ते बघू शकता. ते चिपळूण स्टेशन आहे आणि इथून आता आपण चिपळूण बस डेपोला चाललोय चालत. 10 ते 20 मिनिटं लागतील आणि ऑटोने 30 रुपये शेअरिंग आहे. आपण आता चाललोय चालत. थोडा गावचा फील घेऊया. बघू शकता सकाळी सकाळी मासे पकडायला थांबले. मासे पकडतात आणि ही नदी आहे. ते तंबूस टाकून मासे पकडतात. लय मोठी नदी आहे. आता आपण जाऊया बस डेपोच्या इथे. आणि समोर बघताय स्वयंभूत येथील गणपती मंदिर आहे. हे बघू शकतो समोर गणपतीचं मंदिर आहे. तर आम्हाला जाता जातात लागलं. तर आता आपण चाललोय बस स्टॉपला. त्या स्टेशनच्या रोडला आहे मंदिर गणपतीचं. तर ते आम्ही आता बघितलं. आम्ही आता पोचलो हायवेला. बघा आता आपल्याला अजून सरळ जायचंय बस स्टॉप साठी. नाही तू समोर गेलाय तू स्टेशनला कसं. तर हे बघू शकता मार्केट आहे. आता तिथे सगळे शॉप आणि आहेत. तर आम्ही आता पोचलो आहे मार्केटमध्ये. 5 ते 10 मिनिटावरती आहे चिपळूण बस स्टँड. आता आपण बस स्टँडला पोहोचू 5 ते 10 मिनिटात. बघू शकता मार्केट पण अजून भरलं नाही. तर फायनली आम्ही चिपळूणच्या बस स्टॉपच्या इथे पोहोचलेलो आहे. बघू शकता तिथे. आणि हा रिक्षा स्टँड आहे आणि तिकडे आहे चिपळूणचा बस स्टॉप बस डेपो. हे बघू शकता तुम्ही लालपरी एसटी आहे. लालपरी सवारी, नक्की सवारी. तर आता कुठची बस पकडायची आपल्याला? गुहागर बस. तर आता मार्गतामध्ये तिकीट काढायचं. तर आपल्याला गुहागर बस पकडून मार्गतमन मार्गतमनला जायचंय. आणि हा आहे एसटी डेपो. तर फायनली आमची एसटी आलेली आहे चिपळूण गुहागर. कसं वाटतं आता तुझ्या गावात चाललोय? फायनली बस आलेलं. सीट पण भेटलं बसायला भेटली. विंडो सीट. अरे नाही पकडलं विंडो सीट.
तर आम्ही आता उतरलोय चिपळूण मधून मार्ग तांबण्याच्या इथे. तर मार्केट आहे. मुंबईवरून आम्ही चिपळूणला. तर ट्रेनने आमचे 165 रुपये तिकीट झाले. नंतर मार्ग तांबणे म्हणजे चिपळूण ते मार्ग तांबणीचे 41 रुपये तिकीट झालं. आता मार्ग तांबणीवरून तेनालीला जायचं आहे. तर आता दमदमने जाणार आहे आपण. आणि खायला घेतोय. आता हे मार्केट आहे सर्व. आर्यन आता मुंबईतून काय खाऊ आणलं नाही, ते गावीच घेतोय खाऊ. तर आता आम्ही खातो वडा. आपण ट्राय करतो गावचा वडा. वडापाव स्पेशल वडापाव. गरम गरम. तर आम्ही आता वडापाव खाल्ला, थोडा नाश्ता केला. सकाळी 5 वाजता निघालेलो, 4 वाजता निघालेलो घरातून. बघी नाही तर काय खाल्लं नव्हतं. मी 3 वाजता उठलो सकाळी. हा, आणि मी 4 वाजता निघालेलो घरातून. तर थोडा आपण नाश्ता केला. आता आपण निघतोय. कशाने जायचं आहे का? डमडम नाही तर कुठे लागली आहे डमडम? पुढे वरती आपल्याला चालत जायचं आहे. तिथून मग नंतर रिक्षाने तेनालीमध्ये येणार ना गावाला. तेनाली भोगलेवाडी. तेनाली भोगलेवाडीमध्ये आपण जाणार आहोत आर्यनच्या गावाला. तर फायनली एकदाचे पोचलोय आपण आर्यनच्या घरी. तर आम्ही आता आर्यनच्या घरी पोचलेलो आहे. आणि हे आहेत बाबा, आर्यनचे आजोबा, आर्यन, हे आजी, आणि हे तुळस आहे घरासमोर. आणि हे आहेत मासे पकडायचा, ते आहेत आर्यनचे पप्पा. हे आर्यन त्याला बोलतात गर्द, खेकडे पकडायला, खेकडे पकडायचं. सायकल. हा हा. आणि जाळी बघताय, हे मासे पकडायचे आणि लाकडं भरली. आणि बाईक कशी बघताय, ते गवत ठेवलंय. आणि ते बैलांना आता ते उन्हात सुकत ठेवलंय, पण ते बैलांना घालतात. आणि ते सर्व झाडं लावलेत, ते केळीची आणि झाडं आहेत. ते बघू शकता तुम्ही. बाबा दाखवतात ते नाचणी बघू शकते बघा. काय ते चहा पितो गावी येऊन. पुरीच्या नको, बिस्किट नको. बघू शकता ही आर्यनची आई आहे, जेवण बनवते. देवाचा फोटो इकडे. हो, आणि हे आहे देवाचं घर. आता आपण बाहेर बसलो खाण्यामध्ये. तर गावाचं नाव आहे तेनाली बोबलेवाडी. तर आम्ही आता चाललोय विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये. मंदिर बंद आहे वाटतं. ते बंद असतं, ते पण चालू आहे. मंदिराचं काम करणार.
तर समोर तुम्ही बघता ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. आणि हा आजूबाजूचा परिसर, ते सगळ्यांच्या इकडे बंगले आहेत बघू शकता तुम्ही. आणि इथे घर आहेत आणि इथे पण घर आहेत. तर आता हा देवाला नैवेद्य दाखवला आणि आता तुम्ही जे बघितलं ते विडे उतरवायचा, म्हणजे विडे दाखवण्यात आले देवाला. एक विचारायचं होतं मला, म्हणजे काय म्हणजे विडे दाखवतात ते सगळ्या म्हणजे पूर्वीपासून चाळीची नाही वाढवायला नाही. हा आम्हाला बाहेर लागतात. एक दिवाळीसाठी मोठी दिवाळीसाठी देव दिवाळीसाठी माहित नाही आम्ही जास्त. हा हा ही शेतकरी दिवाळी शेतकरी दिवाळी ओके. हा देवाची व्हिडिओ बाहेर देव दिवाळीला देवाचे विडे बरोबर. मग ते पूर्ण वाडीचे भरावे, पुऱ्या गावात पुऱ्या गावात भरायला. वाढवून भरतात. तर त्या बाबांनी सांगितलं, तर तुम्ही सर्व देवासमोर विडे मांडले ते बघितले. तर मग ते देव दिवाळीच्या वेळी विडे दाखवण्याची पद्धत आहे. मग ही यांची पद्धत पूर्ण वडिलांपासून परंपरा आहे ती, म्हणजे सर्व देवाला विडे दाखवतात. तर या वाडीमध्ये सर्व घरांमध्ये देवाला विडे दाखवले जातात, अशी इथे पद्धत आहे. वाजले दुपारचं 1, तर आता आपण बसूया जेवायला. बसतोय जेवायला, तेच बोललो होतो या जेवायला. आलास तर दुपारी ये पापा. तर आपलं जेवण झालेलं आहे, पोट भरून जेवलेलो आहे. भात, डाळ, वडे, फ्लॉवर आणि मटरची भाजी जेवणामध्ये होती. तर आर्यनच्या आईने खूप छान असं जेवण बनवलं. आता जेवण करून आता आपण करणार आहे थोडा आराम. नंतर संध्याकाळी आपल्याला जायचं आहे बगाड यात्रा बघायला. आता भेटू आपण थोड्या वेळाने.